नमस्कार, मी दीपाली। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण महाशिवरात्री विषयी थोडीफार माहिती पाहणार आहोत। म्हणजेच महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता, पूजा साहित्याची यादी। महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजेच महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे, 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या। त्याविषयी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या। हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री। हा देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो। शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच। पौराणिक मान्यतेनुसार आणि शिवपुराणानुसार या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता। या दिवशी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने भोलेनाथाची पूजा करतात। असा हा शुभ दिवस नेमका कधी आहे जाणून घ्या। महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे। पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 8 मार्चला रात्री 9:57 ते 9 मार्चला संध्याकाळी 6:17 आहे। उदय तिथीनुसार महाशिवरात्री 8 मार्च 2024ला साजरी करायची आहे। त्याशिवाय प्रदोष काळात शिवपूजा केली जाते। महाशिवरात्री 2024 पूजेचा शुभ मुहूर्त। पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ 8 मार्चला सायंकाळी 6:25 ते रात्री 9:28 दुसऱ्या प्रहरातील पूजेचा वेळ 9 मार्चला रात्री 9:28 ते 12:31 तिसऱ्या प्रहरातील पूजेचा वेळ 9 मार्चला मध्यरात्री 12:31 ते पहाटे 3:34 चतुर्थ प्रहर पूजेची वेळ 9 मार्चला पहाटे 3:34 ते 6:37 महाशिवरात्री पूजा साहित्य यादी। 5 किंवा 11 मातीचे दिवे, पाण्यासह नारळ, 1 रक्षासूत्र, पिवळी मोहरी, अखंड अक्षत, कुशेचे आसन, पंचमेवा, फळे, मिठाई, उसाचा रस, वेलची, तीळ, जव, चंदन, रुद्राक्ष, कुमकुम, भस्म, केशर, सिंदूर, वात, तूप, साखर, दूध, दही, गंगाजल, मध, गूळ, कापूर, सुपारीची पाने, सुपारी, लवंगा, वेलची, कपडे, मेकअप किंवा सुहाग साहित्य, बेलाची पाने, फुले, भांग, धतुरा, आंबा, शमीची पाने, माचीस, आरती, चालीसाचे पुस्तक, दान साहित्य, हवन साहित्य, तर हे सर्व पूजेसाठी घ्यायचं आहे। त्याचबरोबर महाशिवरात्रीचे महत्त्व। महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजापाठ करून हा दिवस साजरा करतात। महाशिवरात्रीचे व्रत हे तरुणीसाठी अतिशय खास असते। ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्या लग्नातील सर्व अडथळे या व्रताने दूर होतात अशी मान्यता आहे। महाशिवरात्रीला प्रदोष काल म्हणजेच सूर्यास्तानंतरची रात्र आणि दिवस मधली वेळ पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली। यावेळी केलेल्या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होतात आणि लवकरच आपल्या इच्छा पूर्ण करतात असे म्हणतात। महाशिवरात्री रात्रभर जागरण करून रात्रीच्या 4ही तासात पूजा केल्याने भगवान शिव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे। आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। धन्यवाद।